उजाडण्याचा काम हे कोणाचे ते सगळ्यांचे फोटो हे बघा वर्षांना होता दिलेला आहे दाढी म्हणून आहेत ते जबाबदार असणार तर त्यांनी कुठल्या पद्धतीचा मटेरियल वापरला आणि कुठल्या पद्धतीचं नाही ते हे शिओ आणि कंडक्टर दाढी स्ट्रक्चर ऑडिटर हे सगळे तेव्हा त्याच्यामध्ये सगळे झालेले. हा जो स्लॅब पडला आहे तर ह्या वास्तूची किती वर्ष आधी उद्घाटन झालेलं आहे? त्या वस्तूला 1 वर्ष उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही वारंवार बोधोजन पंचायतच्या तुरे वारंवार त्यांना सांगतो का हा कम दर्जाचं काम आहे आणि या कामामध्ये भ्रष्टाचार आहे, हा काम चांगला करत नाही तरी याच्यावर दुर्लक्ष केला आणि त्या ह्या काम करून असं आम्हाला दिलेलं आहे. याबाबत तुम्ही नगरपालिकेमध्ये तक्रार केली होती का? वारंवार केलेले अर्ज दिलेले आहेत, लेखी स्वरूपाने अर्ज दिलेले आहेत, त्या अर्जाचे पाठपुरावे आमच्याकडे आहे. आता ही वस्तू आपली ते दाखवतो. हा जो पूर्ण स्लॅब पडलाय हा स्लॅब पडलाय इथे पंखा बेंड झालेला आणि इथे इथे चिरा पण पडलेल्या आहेत ह्या पूर्ण चिरा पडलेला निष्ठू करायचा बांधकाम पूर्ण हे झालेलं आहे ही बघा ही अवस्था अशी आहे त्याच्या आतमध्ये ही अवस्था आहे. हा बाथरूम आहे, हा बाथरूमच्या वरचा पण पीओपी पडलेला आहे आतमध्ये. हा बाथरूमच्या वरचा हे पडलेला आहे आणि बाथरूमची दुर्दैना झालेली आहे आणि इथे प्लॅस्टर केलेलं नाहीये. हा प्लॅस्टर नाही, हा फक्त स्लॅब केला आहे, प्लॅस्टर पण नाही केलेला आहे. आणि हा बाथरूमच्या इकडचा स्लॅब पडलेला आहे. हा इकडे आणि ह्या लाद्यांचं काम लाद्यांचा काम हा अजून तो कलर निघालेला आहे आणि हा इलेक्ट्रिशियनचा काम इलेक्ट्रिशियनचा काम हा आणि ह्याच्यामध्ये जनतेचा येणं जाणं असतात ह्याच्यात शॉक लागून हानी होण्याची शक्यता आहे. या हॉलमध्ये आपल्या मागासवर्गीय समाजाचे कार्यक्रम होतात तर या कार्यक्रम होताना आपल्या इथं पूर्ण वर्दळ असते. याचा धोका तुम्ही याबाबत काय करता, कशी नियोजन करता, याबाबत तक्रार केली का? ह्याच्यावरून वारंवार आम्ही तक्रार करत होतो, आपल्या महिलाही तक्रार करत आहेत तरी देखून याची दखल पण घ्यायला मागत नाही. मुख्य अधिकारी बोला किंवा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आपले हे तुमचे जाधव होते, काय त्यांचं नाव, ज्याच्या अगोदर मुख्यमंत्री जे हे मुख्य अधिकारी जे होते जाधव साहेब, त्या जाधव साहेबांना आम्ही वारंवार मिटिंगा घेतल्या आणि त्यांना याची कल्पना दिली आणि त्यांनी माणसा पाठवून याची पाहणी केली तरी देखील दखल घेतली गेली नाही. हा दुसरा रूम आहे. इकडचा पण पीओपी पूर्ण पडलेला आहे, पूर्ण पडलेला आणि आहे ह्याला पण प्लॅस्टिक वगैरे काहीच नाहीये. आणि हा पाणी काही दे हा इथून लिकेज आहे. इथून लीक आहे आतमध्ये घ्या. हा इकडनं स्लॅब लिकेज आहे, पूर्ण लिकेज आहे. बाथरूमच्या इकडचा स्लॅब लिकेज आहे. या बांधकामाचं उद्घाटन 1 वर्ष आधीच केलं होतं आणि ही अवस्था या ठिकाणाची मागासवर्गीय वस्तीतली समाज मंदिराची आहे. हे आमच्या समाजाला त्याही सांगितलेला का या समाजाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही फ्री देऊ. या इथल्या स्थानिक समाजाला त्याचे देखील आम्हाला पैसे भरायला लावतात जबरदस्तीने आणि आमची दखल घेतल्या जात नाही. म्हणजे हा या समाजासाठी फ्री जो आधी होता हा आता पैसे देऊन हॉल दिला जातो. हे आपले नगरपालिकेतले कर्मचारी आहेत, साफसफाई करणारे, या वास्तूची करणारे आहेत. हे ज्या वेळेला इथे आले त्यावेळेस पडला ना, तुम्ही आले आणि पडला आणि साफ करताना पडला, म्हणजे आता ह्यांच्या अंगावरती पडला असता असे किती मोठी दुखापत झाली असती. या सर्व आपले नगरपालिकेतलेच आहेत. हे आपले बोधोजन पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत, हे सगळे आपले नगरसेवक नगराध्यक्ष आपल्या नगरसेवक आहेत सगळे. तर तुम्ही जबाबदार म्हणजे आता ठेका दिलेला आहे दाढी म्हणून आहेत ते जबाबदार असणार तर त्यांनी कुठल्या पद्धतीचा मटेरियल वापरला आणि कुठल्या पद्धतीचं नाही ते हे शिओ आणि
कंडक्टर स्ट्रक्चर ऑडिटर. स्ट्रक्चर ऑडिटर हे सगळे तेव्हा त्याच्यामध्ये सगळे झाले हे लोक ज्याला ऑर्डर दिली ज्या कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर झालं कॉन्ट्रॅक्टर सगळं ते बघत असतो मग हा कुठल्या पद्धतीचा माल वापरला कुठल्या याने बांधलाय हे त्यांनी त्याची जाच करावी नाही तर ह्याच्या पुढचं आम्ही कारवाई करणार आहे. तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक आहात. तुम्ही आता ह्याबद्दल तुमच्या स्लॅब पडला आहे त्याबाबत नगरपालिकेत जाऊन कोणी हे स्ट्रक्चर बनवले ते लोक CEO इंजिनियर त्यांच्यावर कारवाई तक्रार करावी लागली. आता हे पाऊस न पडताच पडले पाऊस पडायला लागला तर मग काय होणार आहे. आता आपल्या इथे समाजाचे भरपूर कार्यक्रम होतात. बड्डेपासून लग्नापासून सर्व कार्यक्रम होतात. आज सुदैवाने कुठलाही कार्यक्रम नसला होता आणि हा स्लॅब पडलेला आहे तर हा अपघात मोठा अपघात होण्यापासून ते हा अपघात देवाच्या नशिबाने हा नाही पडलेला आहे. म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे उद्या जर पडला असता तर उद्या या ठिकाणी एक शेजारील गावातील कार्यक्रम आहे मोठी भरणीचा भरपूर लोकांना जीवितहानी झाली असती. आणखीन या ठिकाणी कुठले कुठे असे काम झाले भरपूर ठिकाणी आहे तिथं टॉयलेटच्या वरती पण POP पडलेली आहे. काही ठिकाणी ह्याचे जे बीम आहेत ना या बीममधून यांनी टॉयलेटची पाईप काढलेले आहेत त्याचा प्रूफ देखील माझ्याकडे आहे. याचा निष्कृष्ट दर्जाचा जो काम झालेला आहे ना याचा मी सिओलना पण तक्रार केलेली आहे आणि जे इंजिनियर आहेत ढोरे साहेब त्यांना पण याची तक्रार केलेली आहे. तेव्हा हे कोणाचे ते सगळ्यांचे फोटो हे बघा वर्ष नव्हता. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.